नमस्कार मित्रांनो, तर एवढी तयारी करून मी जात होते देवगडात कारण मला जरा बँकेत काम होतं आणि पाऊस तर काय पडत होता. मी छत्री तर मी घेतलेलं आहे. पण आजचा वातावरण जरा क्लिअर वाटत होता. मग काय नंतर खाली गेले स्टॉपजवळ आणि थोड्याच वेळात आपली एसटी इली म्हणजे 9:30ची एसटी होती ती 10 वाजता येईल. सध्या एसटी लेटच आहे. मग नंतर बँकेत इलंय आपला नंबर तर लागलो. जरा पैसे भरूचे होते. मग त्यासाठी ते स्लिप वगैरे भरलंय आणि म्हटलं जरा पोटापाण्याचं बघूया. जरा नाश्ता केलाय आणि मम्मी बोलली येताना काहीतरी खाऊ घेऊन ये. म्हणून म्हटलं आता काय आणणार चायनीज खाऊन तर कंटाळलोय. म्हटलं बिर्याणीच खाऊन या आणि बिर्याणी आणूची म्हणजे मग पारिजातमध्ये गेलोय. आणि इथं आपली ह्या तर दिल्या ऑर्डर तर दिलं आता 11:15क मी ऑर्डर दिलंय, पण ऑर्डर येईपर्यंत वाजलेले 12. मग जाम कंटाळलो. ऑर्डर घेतल्या आणि गेले डेपोत. मग डेपोत आपली नंतर एसटी लावली थोड्या वेळात. आता आमची 12:30ची एसटी मागे चुकलेली. मग डायरेक्ट 1:30ची एसटी गावली. ती पण जरा लेटच झाली. मग नंतर गेले घराकडे. पण घराकडे बिर्याणी आणीपर्यंत त्याचं पुलाव झालो. कारण गाडीत चढताना एवढं चेपल्याने ना, त्यामुळे बिर्याणीची सगळी वाट लागली. पण आता काय करणार? मग नंतर मम्मीची साईड काढली आणि माझी मी घेतली कारण जाम भूक लागलेली. आता 11 वाजता नाश्ता केले तेव्हापासून काही खाल्लेत नाही आणि घराकडे येईपर्यंत तुम्ही बघू शकता 2:30 वाजलेले. मग मस्तपैकी पद्धतशीर ताव मारले आणि पारिजातची बिर्याणी म्हणजे काही एकच नंबर बोलागत नको. काय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.